नमस्कार विद्यार्थी मित्र, शाश्वत अकॅडमी पुणे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत आहे. मी कुमार पाटील. आपण मागच्या काही दिवसापासून जो काही PYQचा मास्टर क्लास सुरू केला होता त्यामधलं हे तिसरं लेक्चर आहे. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जो चॅप्टर निवडलेला आहे तो आहे सार्वजनिक वित्त आणि भारताची कर व्यवस्था. आता सार्वजनिक वित्त आणि भारताची कर व्यवस्था हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे यावर आयोगानं जवळजवळ 70 ते 80 क्वेश्चन विचारलेले बघायला मिळतात. त्यामुळं या चॅप्टरचं जे काही PYQ अनालिसिस आहे ते आपण 2 टप्प्यामध्ये पाहणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 30 ते 35 क्वेश्चनचं अनालिसिस करू. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 30 ते 35 क्वेश्चनचं अनालिसिस करायचं आहे. चला तर आपण पहिला भाग सुरू करू. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या कोणत्या कराचा सर्वाधिक वाटा स्वतःच्या कर महसुलात आहे? महाराष्ट्र राज्याचा एकूण जो कर महसूल गोळा झाला होता त्यामधल्या खालीपैकी कोणत्या कराचा वाटा हा सर्वाधिक राहिला? कोणत्या साली? तर 2023-24 साली कोणत्या कराचा वाटा सर्वाधिक राहिला असा क्वेश्चन विचारला. एकूण 4 कर दिलेले आहेत. एक विक्री कर, सेल टॅक्स, नंतर व्यापार कर, वस्तू व सेवा कर आणि सामाजिक सेवा कर. महाराष्ट्राचा एकूण जो कर महसूल गोळा झाला होता तो झाला होता 3.94 लाख कोटी इतका कर महसूल गोळा झाला होता. आणि ह्या करापैकी जवळजवळ 45% वाटा एकाच कराचा होता. तो कर म्हणजे कोणता? तो कर आहे वस्तू आणि सेवा कर. राज्याचा कोणता? वस्तू आणि सेवा कर. बघा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. राज्यामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचा जो आकारला गेलेला कर होता तो जवळजवळ त्याचा वाटा किती होता? 45% होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं ते पर्याय क्रमांक 3. वस्तू आणि सेवा कराचा वाटा 2023-24च्या बजेटमध्ये, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय राहिला होता? सर्वाधिक राहिलेला आपल्याला बघायला मिळतं. क्वेश्चन नंबर 2 बघा. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लेखापालनाच्या फायद्यासंबंधी योग्य आहेत? काय विचारले? लेखापालनाचे फायदे आणि योग्य विधाने विचारलेत. 2 गोष्टी आपल्याला गोल करायच्या आहेत. एक फायद्यासंबंधी विचारले आणि दुसरं तर योग्य विधाने विचारले. एकूण 4 विधाने दिलेले आहेत. पहिलं विधान बघा. सर्व आर्थिक व्यवहारांच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते. लेखापालनामध्ये किंवा अकाउंटिंगमध्ये सर्व जी माहिती असते ती सूत्रबद्ध पद्धतीनं किंवा शिस्तबद्ध पद्धतीनं किंवा डिजिटली फॉर्ममध्ये काय केलं जाते? एकत्रित कलेक्टेड केली जाते. त्यामुळं भविष्य काळामध्ये संदर्भ म्हणून वापरण्यासाठी, भविष्य काळाचा संदर्भ म्हणून कमी झालेला आहे जास्त झालेला आहे हे बघण्यासाठी काय करता याचा वापर करता येतो. त्यामुळं विधान नंबर 1 हे काय एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसरं विधान बघा. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. काही अकाउंट संबंधी समजा काही वाद निर्माण झाले किंवा काही भांडणतंटे निर्माण झाले किंवा काही केसेस झाल्या तर केसेसमध्ये पुरावा म्हणून, एव्हिडन्स म्हणून काय केला जातो? तो लेखापालनाचा जो पुरावा आहे तो वापरला जाऊ शकतो. त्यामुळे हे देखील विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. तिसरं विधान बघा. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. म्हणजे काय? तर अकाउंटिंगची जी सगळी कामं आहेत किंवा अकाउंटिंगचा सगळा जो हिशोब आहे तो पूर्णपणे डिजिटलाइज किंवा आपण हाताने लिहून ठेवलेला असतो किंवा तो पूर्णपणे एका सॉफ्टवेअरमध्ये त्याची रचना केलेली असते. त्यामुळं मानवी मेंदूवर अवलंबून राहण्याची किंवा आठवणीवर अवलंबून राहण्याची काही आवश्यकता नसते. याचा फायदा काय होतो? त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहतं. व्यवहारामध्ये सातत्य टिकून राहिलेलं बघा मिळतं. त्यामुळे विधान क्रमांक 3 हे देखील एक्झॅक्टली बरोबर आहे. विधान क्रमांक 4. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. आता इथं नाही असं म्हणलंय. सगळ्या अकाउंटिंगमुळं आर्थिक व्यवहारामध्ये काय ठेवणं? नियंत्रण ठेवणं, कंट्रोल करणं हे काय होतं? साध्य होतं किंवा शक्य आहे. इथं नाही असा शब्द वापरलाय, निगेटिव्ह शब्द वापरलाय. त्यामुळे विधान क्रमांक 4 हे काय आहे? चूक आहे. आणि आपल्याला विचारलं काय? तर योग्य विधान कोणकोणते आहेत? योग्य विधान कोणतं आहे? तर विधान नंबर अ, ब आणि क हे काय असलेलं बघायला म्हणजे बरोबर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक बघा. अ, ब चूक. पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि ड चूक. पर्याय क्रमांक 2 अ, ब, क हा योग्य पर्याय असलेला आपल्याला बघायला मिळतो. तर पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला आपल्याला बघायला मिळतो. बघा पुढचा क्वेश्चन. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती? भारताचं जे लेखापरीक्षण होतं, लेखापरीक्षण त्याला अकाउंटिंग असं म्हणतो, की त्यामध्ये मग कंपन्यांचं अकाउंटिंग असेल किंवा सरकारी कंपन्या, राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या किंवा बजेटचं अकाउंटिंग असेल, मग ते केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचं जे बजेटचे अकाउंटिंग असेल ते खालीलपैकी कोण करतो असं क्वेश्चन विचारले. तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार, भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 148 नुसार भारताचं जे लेखापरीक्षण करायचं काम आहे तो करत असतो कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हा करत असतो. आणि याची सगळी तो माहिती काय करत असतो? संसदेसमोर अथवा राष्ट्रपतीला काय करत असतो? सादर करत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनाच आपण काय म्हणतो? कॅग म्हणतो. भारतीय राजघटनेच्या 148 कलमानुसार ते काय करत असतात? हा सगळा डेटा कलेक्शन करून त्यांचं अकाउंटिंग करायचं काम करत असतात. अकाउंटमध्ये काही फेरफार बदल किंवा फेरफार झालेला असेल तर तो काय करू शकतो? त्यावर ठपका ठेवू शकतो किंवा त्याबद्दल त्यांना काय करू शकतो? जाब विचारू शकतो. कोणत्याही विभागाला त्या जाब विचारायचा अधिकार
असतो. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक काय करत असतात, तर भारताचा सर्वोच्च लेखा परीक्षक अधिकार म्हणून त्याला ओळखलं जातं. बघा क्वेश्चन नंबर पुढचा, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? म्हणजे काय, केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना काही अनुदाने मिळतात, त्यांना आपण ग्रँट्स असं म्हणतो. काय म्हटलं जातं, ग्रँट्स असं म्हटलं जातं किंवा त्यांना अनुदान असं म्हटलं जातं. आता हे जे अनुदाने आहेत ते काय विचारले त्यांनी, अनुदाने महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यामध्ये समावेश होतो? कोणकोणत्या प्रकारची अनुदाने राज्य सरकारना केंद्र सरकारकडून मिळत असतात? पहिलं बघा, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी मिळणारं अनुदान. पहिलं काय तर केंद्र पुरस्कृत योजनांसाठी मिळा गेलेलं अनुदान. केंद्र पुरस्कृत योजना त्याला आपण म्हणतो सेंटर स्पॉन्सर्ड स्कीम. सेंटरकडून ज्या स्पॉन्सर स्कीम आहेत त्यासाठी, आता स्वच्छ भारत अभियान असेल किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, यासारख्या योजनांसाठी किंवा डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया यासारख्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यासाठी राज्यांना मिळणारं जे ग्रँट आहे, अनुदान आहे, ते काय असतं, केंद्राकडून मिळालेल्या अनुदानाचा एक भाग असतो. दुसरं येतं केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार. आता केंद्रीय वित्त आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 आर्टिकल 280 नुसार काय तो वित्त आयोग काम करतो. हा वित्त आयोग काय करतो, तर राज्यांना काही अनुदान देतो, राज्यांना काही ग्रँट्स प्रोव्हाइड करतो किंवा अनुदान प्रोव्हाइड करतो. त्यासाठी दोन फॉर्म्युले वापरले जातात. पहिलं येतं ते म्हणजे काय, तर गाडगी मुखर्जी फॉर्म्युला, आणि दुसरा येतो ते म्हणजे काय, आपला रघुराम राजन फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यानुसार केंद्राकडून राज्यांना काय मिळतात, काही ग्रँट्स मिळतात. काय मिळतात, काही ग्रँट्स मिळतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार जो वित्त आयोग नेमला जातो तो वित्त आयोग हे ग्रँट देत असतो. त्यामुळे हे ग्रँट देखील काय असतात, अनुदानाचा भाग किंवा हा ग्रँटचा भाग मानला जातो. नंतर पुढे येतं घटनात्मक तरतुदीनुसार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 275, भारतीय राज्यघटनेच्या कलम 275 नुसार राज्यामध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किंवा काही विशिष्ट दर्जाची जी राज्य आहेत ज्यांचा विकास अजून झालेला नाही अशा दर्जाच्या राज्यांसाठी काय केलं जातं, तर केंद्राकडून काही विशेष निधी दिला जातो, काही विशेष काही अनुदान दिलं जातं, काही ग्रँट्स दिल्या जातात भारतीय राज्यघटनेच्या कलम 275 नुसार. याचा देखील समावेश कशामध्ये होतो, अनुदानामध्ये. आपल्याला यांचा घटनात्मक अनुदानामध्ये याचा समावेश झालेला बघायला मिळतो. नंतर पुढचे येतात इतर अनुदाने. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारला मिळणारे NDR म्हणजे हे असेल, NCRF असेल, त्याला म्हणतो आपण नॅशनल क्लायमेट रिलीफ फंड असेल. दुसरा असेल आपलं स्टेट डिझास्टर रिलीफ फंड SDRF असेल किंवा NDRF असेल, नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड असेल. आता ह्यासारख्या गोष्टींसाठी केंद्र सरकारकडून राज्य शासनांना काय मिळतं, काही भूकंप निवारण्यासाठी किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती हँडल करण्यासाठी, पूर परिस्थिती हँडल करण्यासाठी किंवा काही नैसर्गिक आपत्ती ओढवली, डिझास्टर काहीतरी झालं तर त्या आपत्ती निवारणासाठी काय केलं जातं, तर अनुदान किंवा ग्रँट्स प्रोव्हाइड केले जातात. आता ह्यांना देखील काय म्हटलं जातं, अनुदानामध्ये याचा काय होतं, कोणत्या अनुदानांचा यात समावेश होतो असं विचारलं. या सगळ्या अनुदानाचा काय होतो, त्यामध्ये समावेश असलेला बघायला मिळतो. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी मिळणारी अनुदाने, वित्त आयोगाने दिलेली अनुदाने, नंतर 275 नुसार जाती आणि जमातीसाठी मिळालेली अनुदाने आणि इतर अनुदाने जी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी मिळत आहे, सगळ्या अनुदानांचा समावेश काय होतो, केंद्राकडून राज्यांना मिळालेल्या अनुदानामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे बघा वरीलपैकी सर्व घटक येणार आहे. अ, ब, क आणि ड, पर्याय क्रमांक 4 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला आपल्याला बघायला मिळतो. या सर्व अनुदानाचा समावेश काय होणार आहे, केंद्राकडून राज्यांना मिळालेल्या अनुदानामध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॅश डॅशशी संबंधित आहे. आता विजय केळकर समितीबद्दल आपल्याला थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा विजय केळकर समिती आतापर्यंत आपल्याला 2 वेळा नेमावी लागली, एक 2002 साली आणि 2015 साली. विजय केळकर समिती काय केली होती, आतापर्यंत 2 वेळा पण नेमली होती. पहिल्यांदा 2002 साली जी आपण कमिटी नेमली होती त्याचं नाव होतं केळकर कन्सोलिडेशन टास्क फोर्स. केळकर कन्सोलिडेशन टास्क फोर्स. आणि त्याचा मुख्य उद्देश होता टॅक्स रिफॉर्म. काय होता, टॅक्स रिफॉर्म. टॅक्स रिफॉर्म घडवून आणणं हा त्याचा मुख्य उद्देश काय केला, मानला गेला. बघा अप्रत्यक्ष कराबद्दल म्हणजे काय, आपल्याकडं जे काही इनडायरेक्ट टॅक्स आहेत किंवा अप्रत्यक्ष कर आहेत त्याच्यावर कास्केटिंग इफेक्ट होता. म्हणजे करावर परत कर, करावर परत कर याची आकारणी केली गेली होती. त्यामुळे 2002 साली आपण काय केलं, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स कृती दलाची स्थापना केली. नंतर ते मग फ्रान्सला गेले, फ्रान्स करून ते मग पुढं नवीन टॅक्स प्रणाली काय केली, अभ्यास करून आले. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये GST नावाचा जो टॅक्स आहे आता जो आपण लागू केलेला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, हा जो लागू केलेला आहे त्याचा जो पाया आहे, मुख्य पाया आहे, तो मुख्य पाया कोणी घातला होता, विजय केळकर समितीनेच घातला होता. त्यांनी फ्रान्सच्या प्रणालीवर आधारित भारतामध्ये GST नावाची प्रणाली सुरू केली. अशी पहिली जी संकल्पना आहे 2002 सालीच त्यांनी काय केली होती, मांडलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं बघा पर्याय क्रमांक 2 प्रशासकीय सुधारणा आहेत का, नाही.
व्यापाराविषयक सुधारणा आहेत का? नाही. तर कशाबद्दल सुधारणा करायच्या होत्या? अप्रत्यक्ष कराच्या विषयक सुधारणा करण्यासाठी काय केली होती? विजय केळकर कन्सोलिडेशन टास्क फोर्स नावाचं काय केलं होतं? टास्क फोर्स नेमला होता 2002 साली. आणि दुसऱ्यांदा काही समिती नेमली होती 2015 साली. ते होती PPP बद्दल. PPP. PPP म्हणजे काय? तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत त्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट यांची समान पार्टनरशिप करून नवीन नवीन उद्योगधंदे देशामध्ये कसे सुरू करता येत या गोष्टीसाठी काय केली होती? तर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती? समिती नेमलेली आपल्याला बघायला मिळते 2015 साली. त्यामुळे दोन्ही समित्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. आपल्या कुठल्या समितीबद्दल विचारले तर विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे असं त्यांनी डायरेक्ट 2002 किंवा 2015चा उल्लेख केलेला नाही. त्यामुळं आपल्याला कशावरून जावं लागेल? पर्यायावरून यासाठी जावं लागेल. या क्वेश्चनमध्ये पर्यायावरून आपल्याला बघायला मिळतं की अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा हा काय होतो? याचं उत्तर असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला बघायला मिळतो. पुढचं बघा, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बघा, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवतो. आता अर्थसंकल्प नेमका काय असतो? तर एकूण जमा म्हणजे आपण त्याला बजेट म्हणतो किंवा अर्थसंकल्प. अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्पाचे दोन घटक असतात. एक असतं ते म्हणजे काय? जमा. म्हणजे पहिलं असतं महसुली जमा. महसूल दोन खाते असतात, महसूल खातं आणि दुसरं असतं भांडवली खातं. महसुली खातं आणि भांडवली खातं असे दोन प्रकारचे खातं असतात. त्यामध्ये दोन भाग असतात, महसुली जमा आणि महसुली खर्च. तसंच भांडवली जमा आणि भांडवली खर्च. आता पहिलं वाक्य त्यांनी काय सांगितलं बघा, भारतीय अर्थव्यवस्थेचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो. तर एक्झॅक्टली हे वाक्य बरोबर आहे. कारण एकूण जमा महसुली जमा आणि भांडवली जमा आणि एकूण खर्च महसुली खर्च आणि भांडवली खर्च. त्यामुळे विधान नंबर 1 आहे एक्झॅक्टली बरोबर आहे. दुसरं येतं भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो. राजकोषीय तूट म्हणजे काय? तर एकूण जमा आणि वजा एकूण खर्च. एकूण जमा म्हणजे महसुली जमा अधिक भांडवली जमा. एकूण खर्च म्हणजे काय? महसुली खर्च अधिक भांडवली खर्च. यामध्ये जर वजा केला आपण एकूण जमा वजा एकूण खर्च आणि ह्यामध्ये जर तूट असेल, डेपिसिट असेल, तर त्याला आपण म्हणतो बजेटरी डेपिसिट किंवा राजकोषीय तूट किंवा बजेटरी डेपिसिट असं त्याला म्हटलं जातं, BD म्हटलं जातं. त्यामुळे विधान नंबर 2 पण काय एक्झॅक्टली बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज हा काय दर्शवतो? राजकोषीय तूट दर्शवतो. पुढचं येतं भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज काय करतो? प्राथमिक तूट दर्शवतो. आता प्राथमिक तूट नेमकी एक्झॅक्टली काय असते बघा. आता एकूण जी आता आपण म्हणलं की समजा एकूण महसूल जमा झाला 100 रुपये आणि एकूण भांडवल जमा झालं 100 रुपये, परंतु एकूण खर्च झाला समजा महसुली खर्च झाला 150 रुपये आणि भांडवली खर्च झाला किती रुपये? 150 रुपये. तर आपल्याला काय जाणवली? 100 रुपयाची तूट जाणवली. म्हणजे एकूण जमा झाले 200 रुपये आणि खर्च झाला 300 रुपये. म्हणजे एकूण काय जाणवली आपल्याला? तर 100 रुपयाची तूट जाणवली. त्याला आपण काय म्हणणार आहे? तर संपूर्ण बजेटमध्ये तूट जाणवली म्हणून याला बजेटरी डेफिसिट किंवा ह्याला आपण म्हणणार आहे राजकोषीय तूट. जिथं दुसरा आपण बघितलं राजकोषीय तूट. राजकोषीय तूट निर्माण झाली तर ऑलरेडी आपण हा खर्च करून बसलोय, कारण हे अंदाजपत्रक आहे. त्यामुळे ऑलरेडी आपण जमा आणि खर्चाचा ताळेबंद करून बसले. त्यामुळे ही तूट तशीच ठेवता येणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? मार्केटमधून बॉरोईंग करून, मार्केटमधून कर्ज घेऊन आपल्याला असं दाखवावं लागेल की आपल्याला 150 रुपये जमा झाले होते आणि 150 रुपये काय झाले? खर्च झालेत. म्हणून आपण काय करतो? मार्केट बॉरोईंग करतो, मार्केटमधून काही कर्ज उचलतो. समजा आपण किती रुपये कर्ज घेतलं? 100 रुपये काय घेतलं? कर्ज घेतलं आणि असं दाखवलं की 100 रुपये जमा म्हणजे 300 रुपये जमा झालेत आणि 300 रुपयेच काय झालेत? खर्च झालेत. बघा, आपण हे 100 रुपये जे घेतो, आपण काय करतो? 100 रुपये घेतो, ह्याला आपण वित्तीय तूट असं म्हणतो. आपण त्याला काय म्हणत असतो? वित्तीय तूट ही संकल्पना देत असतो. आता आपण ज्यावेळी काय करतो? वित्तीय तुटीमधून महसुली जो खर्च आहे, वित्तीय तुटीमधून जो महसुली आपण खर्च करतो त्यामध्ये आपण इंटरेस्ट पेमेंट म्हणजे आपण त्याला IP म्हणतो, इंटरेस्ट पेमेंट, किंवा त्याला आपण म्हणतो मागील व्याजावरील जे की मागील कर्जावरील जे व्याज आहे ते आपण काय करतो? त्यामध्ये ॲड करत असतो महसुली खर्चामध्ये. आपण जर मागील खर्चावरील काय केलं? मागील खर्चावरील व्याज जर आपण काय केलं? वजा केलं, इंटरेस्ट पेमेंट म्हणतो आपण. इंटरेस्ट पेमेंट जर आपण काय केलं? एकूण वित्तीय तुटीमधून किंवा आपण त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो, आपण त्याला फिस्कल डेफिसिटमधून आपण जर काय करत असेल तर मागील कर्ज त्याला IP म्हणतो आपण. इंटरेस्ट पेमेंट जर वजा करत असेल, जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात प्रायमरी डिपॉझिट, PD असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रायमरी डिपॉझिट असं म्हटलं जातं किंवा PD असं म्हटलं जातं. वाक्य क्रमांक 3 काय सांगतं? तर भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो. तर काय करतो? प्राथमिक तूट देखील त्यातून काय केली जाते? दर्शवली जाते. हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. नंतर पुढे येतं भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट देखील दर्शवतो. आता परिणामकारक महसुली तूट म्हणजे नेमकं काय असतं? तर महसुली तूट म्हणजे आधी काय समजावून घ्या आणि मग आपण इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट नेमकं काय असतं. आता महसुली
महसुली जमा आणि महसुली खर्च. महसुली जमा वजा महसुली खर्च. समजा महसूल एकूण जमा झाला 100 रुपये आणि महसूल एकूण खर्च झाला 120 रुपये, तर एकूण तूट राहिली किती रुपयाची? 20 रुपयाची. किती तूट जाणवली? 20 रुपयाची तूट जाणवली. आता ह्याला म्हणलं आर डी. आपण ह्याला काय म्हणलं? आपण आर डी, रेव्हेन्यू डेफिसिट. आता ह्याने काय विचारलंय तर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट, परिणामकारक महसुली तूट, ई आर डी, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. आता इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय असतं? समजा महसुली जमा झाली 100 रुपये आणि महसुली खर्च झाला किती रुपये? 100 रुपये. बरोबर आहे का? महसुली खर्च 120 रुपये झाला. समजा या 120 रुपयेपैकी एकूण जो खर्च असतो तो कसा असतो? तर पहिला असतो तो म्हणजे आय पी म्हणजे इंटरेस्ट पेमेंट, मागील कर्जावरील व्याज. दुसरं असतं ते स्टेट ग्रँट म्हणजे राज्याला दिलेलं अनुदान. नंतर असतं पेन्शन, नंतर असतं डिफेन्स. असं काय करतं आपण? 5-6 गोष्टीवर काय करतो? महसुली खर्च करत असतो. आता इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय सांगण्यात आलं बघा, नीट समजावून घ्या. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय? तर एकूण महसुली खर्चापैकी जो खर्च आपण राज्यांना अनुदान म्हणून दिलेला आहे. समजा 120 रुपयेपैकी समजा 20 रुपये महाराष्ट्र राज्याला काय मिळाले? अनुदान स्वरूपात मिळाले होते. त्यातले 5 रुपये त्यांनी काय केले? तर काय केल्या? सगळ्या जिल्हा परिषदेच्या बिल्डिंग बांधून टाकल्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकूण महसुली खर्चापैकी काय मिळाले होते? 20 रुपये वाटणीला आले. त्यातले 5 रुपये काय केले महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं? तर पूर्ण राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगी बांधावा काय केला? खर्च केला. ह्याला म्हणतात ॲसेट क्रिएशन. ह्याला काय म्हणतात? ॲसेट क्रिएशन. ॲसेट क्रिएशन. तर हे 5 रुपये एकूण तुटीमधून म्हणजे 20 रुपयाची तूट निर्माण झाली, यातून हे 5 रुपये काय करायचे? वजा करायचे आणि 15 रुपये राहतात. ह्या 15 रुपयाला म्हणायचं इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. म्हणजे काय? महसुली जमा वजा महसुली खर्च. महसुली खर्चामधील जे राज्यांना दिलेलं अनुदान आहे त्या अनुदानापैकी काही रक्कम राज्यांनी आपल्या संपत्ती निर्माणावर खर्च केली असेल, राज्यांनी आपल्या संपत्ती निर्माणावर खर्च केले असेल, तर ती एकूण खर्चातून काय करायची? वजा करायची. जो काही डेफिसिट राहील, जो काही खर्च राहील, त्या खर्चाला आपण किंवा काय राहणाऱ्या डेफिसिटला आपण म्हणणार आहे ई आर डी, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट या नावाने तिला ओळखणार आहे. तर आपला पर्याय क्रमांक 4 काय सांगतो बघा, तर परिणामकारक तूट ही दर्शवते. तर हे चारही विधान आपल्याला काय दर्शवतं? तर भारताचा अर्थसंकल्प दर्शवत असतो. पहिलं एकूण जमा खर्च, दुसरा राजकोषीय तूट, तिसरा प्राथमिक तूट आणि चौथा परिणामकारक तूट. हे सगळ्या तुटी काय करत असतो? आपल्या पूर्ण अर्थसंकल्पामधून दर्शवले जातात. त्यामुळं ही चारही विधान आपल्याला बरोबर असलेली बघायला मिळतात. त्यामुळे पर्याय कोणता आहे बघा? अ आणि ब चूक, क आणि ड चूक, फक्त ब चूक, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हा एक्झॅक्टली आपल्याला बरोबर असलेला बघायला मिळतो. पर्याय क्रमांक 4. बाकीच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील, डेप्ट अँड डेफिसिट हा जर पॉईंट आपल्याला क्लिअर असेल, तर पटकन आपल्याला हा क्वेश्चन सोडवता येतो. बघा पुढचं येतं राजकोषीय नीतीची साधने कोणती? राजकोषीय नीतीची साधने कोणती? आपण त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतो, फिस्कल धोरण असं म्हणतो. कुठलं? त्याला आपण राजकोषीय धोरण असं देखील म्हणलेलं बघायला मिळतं. आता आपल्या देशामध्ये 2 प्रकारची धोरणं बघायला मिळतात. पहिलं धोरण असतं त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो. आता जे विचारले ते राजकोषीय धोरण. आणि दुसरं धोरण असतं मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण. आता हे राबवलं जातं कोणाकडून? तर RBI कडून. हे राबवलं जातं कोणाकडून? तर गव्हर्नमेंटकडून. हे कशासाठी राबवलं जातं? तर महागाई आणि मंदी नियंत्रित करण्यासाठी. हे राबवलं जातं कशासाठी? तर राजकोषीय धोरण राबवलं जातं तर जमा आणि खर्च यांचं नियंत्रण करण्यासाठी. जमा खर्च आणि देशाच्या पूर्ण प्रगतीसाठी काय केलं जातं? हे राबवलं जातं. याला म्हणतात राजकोषीय धोरण, याला म्हणतात मौद्रिक धोरण. लक्षात आलं? आता क्वेश्चन काय विचारलंय? राजकोषीय नीतीची साधने कोणकोणती आहेत? हे राजकोषीय धोरण जे राबवतो ह्यालाच आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प असं म्हणतो. यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी येतात पण अर्थसंकल्प हा त्याचा छोटासा भाग आहे. राजकोषीय धोरणाचा छोटासा भाग आहे अर्थसंकल्प. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? राजकोषीय धोरणामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो असा क्वेश्चन विचारलाय बघा. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक व्यय म्हणजे पब्लिक, आपण म्हणतो त्याला खर्च. व्यय म्हणजे खर्च करणे, व्यय म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर आणि सार्वजनिक कर्ज पब्लिक डेप्ट. आता तो कशाचा भाग आहे? राजकोषीय धोरणाचा भाग आहे. अर्थसंकल्पामध्ये आपण काय करतो? जमा करतो, काही खर्च करतो. त्याला आपण सार्वजनिक जमा आणि सार्वजनिक खर्च म्हणतो. आणि जर आपल्याला तूट निर्माण झाली तर आपण काय करतो? कर्ज घेतो. ह्याला आपण सार्वजनिक कर्ज. कुणा ते एका वैयक्तिक व्यक्तीचं नसतं, ते सगळ्याच पूर्ण देशाचं असतं म्हणून त्याला सार्वजनिक कर्ज म्हणतात. त्यामुळे हा घटक बरोबर आहे. दुसरं येतं लोकशाही संघराज्यात्मक रचना. आता हा राजकोषीय धोरणाचा काही भाग, प्रत्यक्ष भाग आपल्याला बघायला मिळत नाही. पुढे येतं करारोपण आणि अंदाजपत्रक. यालाच आपण अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणतो. हा देखील राजकोषीय धोरणाचाच काय तो आपल्याला भाग बघायला मिळतो. आणि करारोपण म्हणजे आपण जे टॅक्स इम्पोज करतो, प्रत्यक्ष प्रकारचे किंवा अप्रत्यक्ष प्रकारचे टॅक्स जे जनतेवर आपण इम्पोज करतो, त्यामुळं कर आणि टॅक्स
इम्प्लिमेंटेशन आणि अंदाजपत्रक ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा देखील कोणाचा भाग येतो, तर या राजकोषीय धोरणाचा भाग येतो. आता आपण हे जरी दोन घटक समजले तर बाबा ब हा घटक नाही आहे, ब हा घटक साधने नाही आहे, तर काय जातात, तर हा पर्याय आपला निघून जातो. ब हा पर्याय काय जातो, आपल्याला निघून जातो. आपल्याला कळतं. आता बघा, जर एलिमिनेशन मेथड वापरली तर ब हा पर्याय काय होतो, यातून निघून जातो. आता पुढचं येतं संसद आणि प्रशासन. आता याचा देखील प्रत्यक्ष संबंध आपल्याला कशामध्ये बघायला मिळत नाही, तर राजकोषीय धोरणाचा भाग असलेला बघायला मिळत नाही. मग कोणते दोन घटक आहेत ते राजकोषीय धोरणाचे भाग आहेत, एक सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, आणि दुसरं येतं करारोपण आणि अंदाजपत्रक. अ आणि क हे एक्झॅक्टली बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक कोणता आहे बघा, तर 2. म्हणजे पर्याय अ आणि क, पर्याय क्रमांक 4 बघा, अ आणि क हा एक्झॅक्टली बरोबर असलेलं बघायला मिळतं. 2 आपल्याला माहित आहे की ब काय झालेलं आहे, चुकलेलं आहे किंवा ड नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 काय होतो, निघून जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा एक्झॅक्टली बरोबर असल्या आपल्याला बघायला मिळतो. अ आणि क ह्याचं बरोबर उत्तर असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली. सहल विचारलंय. 1991 साली. आता सगळ्यात महत्त्वाची समिती यामध्ये 1991 साली नेमली गेली होती ती म्हणजे डॉक्टर राजा चेलैया समिती. राजा चेलैया समिती नेमली गेली होती 1991 साली. कशा संबंधात, तर भारताच्या कर व्यवस्थेमध्ये रिफॉर्म्स आणण्यासाठी, बदल करण्यासाठी. यांनी काय केलं, बऱ्याचशा शिफारसी केल्या आणि या शिफारसीवर भारतामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये बरेचसे रिफॉर्म किंवा सुधारणा आपल्याला घडून आलेल्या बघायला मिळतात. म्हणूनच भारताच्या टॅक्स रिफॉर्मचे जनक, फादर ऑफ इंडियन टॅक्स रिफॉर्म्स कुणाला म्हटलं जातं, तर राजा चेलैयानं म्हटलं जातं. राजा चेलैयानं भारताच्या कर सुधारणेचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन टॅक्स रिफॉर्म कुणाला म्हटलं जातं, तर राजा चेलैयानं म्हटलं जातं. 1991 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती, आपण कमिटी नेमली गेली होती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भात. नंतर पुढचं येतं एम नरसिम्हन. आता एम नरसिम्हन यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या नेमल्या होत्या, 1991 साली एकदा आणि 1998 साली एकदा. आता ह्या कशाबद्दल नेमल्या गेल्या होत्या, तर बँक रिफॉर्म्सबद्दल. आरबीआय आणि बँकेमध्ये असणारे रिफॉर्म्स याच्याबद्दल आपण काय केलं होतं, एम नरसिम्हन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली बघायला मिळते. तिसरे कोण येतात, तर डॉक्टर सुखमय चक्रवर्ती. आता यांच्या अध्यक्षतेखाली 1985 साली आपण काय केली होती, एक समिती नेमली होती. सुखमय चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली आपण काय केलं होतं 1985 साली, ते मॉनिटरी रिफॉर्म्सबद्दल, म्हणजे मौद्रिक धोरणाच्या रिफॉर्म्स म्हणून मॉनिटरी रिफॉर्म्सबद्दल आपण काय केली होती, तर डॉक्टर सुखमय चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली काय केली होती, समिती नेमली होती 1985 साली. आणि येतात पुढं डॉक्टर आबिद हुसेन. आता आबिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली 2 समित्या नेमलेल्या गेल्या बघायला मिळतात. 2 वेळा नेमल्यात आपण, 1994 साली एकदा आणि 1985 साली एकदा, 1984 साली एकदा. अशा 2 समित्या आपल्याला काय म्हणतात, तर आबिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बघायला मिळतात. एक समिती नेमली होती आपण इंडस्ट्रीबद्दल, स्मॉल स्केल इंडस्ट्री यांच्या अभ्यासाबद्दल काय केली होती, आबिद हुसेन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली गेली होती. आणि आबिद हुसेन समिती आपण एकदा नेमली होती, ती म्हणजे काय, तर इंडस्ट्रियल रिफॉर्मबद्दल, म्हणजे जे काही आपण आंतरराष्ट्रीय व्यापारावरील जे काही धोरणं आहेत त्या धोरणांच्या रिफॉर्म्सबद्दल, त्याला आपण पॉलिसीज म्हणतो, इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसी यांच्या रिफॉर्म्सबद्दल आपण काय केली होती, आबिद हुसेन समिती नेमलेली बघायला मिळते. 1984 साली एकदा आणि 1994 साली एकदा, 2 वेळा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला समिती नेमलेली बघायला मिळते. आता क्वेश्चन काय विचारलाय, कर सुधारणाच्या शिफारसीबद्दल. कर सुधारण्याबद्दल आपल्याला एकच समिती बघायला मिळते, ते म्हणजे डॉक्टर राजा चेलैया समिती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येतं, एक डॉक्टर राजा चेलैया हे काय होतं, याचं उत्तर येतं. नंतर पुढे बघा, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या डॅश डॅश योगदानासह चालू ठेवण्याची शिफारस केली. आता 12वा वित्त आयोग, 12वा फायनान्स कमिशन कोणाच्या नेतृत्वाखाली आपण नेमलं गेलं होतं, तर सी रंगराजन. कोणाच्या, सी रंगराजन. सी रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली काय केलं, 12वा वित्त आयोग नेमला गेला होता. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, याला म्हणतो आपण नॅशनल क्लायमेटरी, बघा क्लायमेटरी रिलीफ फंड, NCRF, याला काय म्हणतो आपण, NCRF, नॅशनल क्लायमेटरी रिलीफ फंड नावासाठी काही जी योजना होती, म्हणजे राज्यातले काही जे काही क्लायमेटरी डिझास्टर येतात त्याचं निवारण करण्यासाठी जो फंड उभा केला होता, जो निधी उभा केला होता, त्या निधींचं जे काही वाटप आहे किंवा निधींची जी रचना असणार आहे ती कशी असण्यासाठी त्यांचं केंद्र आणि राज्यांचा रेशो किती असायला पाहिजे यासंबंधी काय केलं होतं, तर यांनी शिफारस केली होती श्रीरंगराजन यांनी, आणि त्यांनी शिफारस केली होती ह्यांचा जो रेशो असणार आहे तो 75-25 असला पाहिजे. म्हणजे 75% सेंट्रल करून आणि 25% स्टेट करून असे त्याचं काय असणार आहे, विभागणी असणार आहे. म्हणजे समजा एखाद्या राज्यामध्ये काय झालं, आपत्ती घडून आली,
फ्लड सिच्युएशन आलं किंवा भूस्खलन झालं, अशा काही गोष्टी झाल्या, तर त्यावेळी केंद्र सरकार खर्च करेल 75% आणि राज्य सरकार खर्च करेल किती टक्के? 25%. आणि 75-25 हा त्यांचा काय असणार? रेशो असणार आहे. हे कोणी सांगितलं होतं? तर 12वा फायनान्स कमिशन सी रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली जो काय NCRF फंड काय केला होता? उभा केला होता. त्यामुळे त्यांची वाटणी कशी असणार आहे? तर 75-25 असणार आहे. असं काय केलं होतं त्यांनी? शिफारस केलेलं आपल्याला बघायला मिळते. 12वा वित्त आयोग. बघा, त्यामुळे जो उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3, 75-25 हे त्याचं एक्झॅक्टली काय असणार आहे? आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा क्वेश्चन, खालीपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत असं विचारले? काय विचारले? अयोग्य आहेत असं विचारले. एकूण 2 विधानं दिले. पहिलं, UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जातात. आणि दुसरं दिलेलं आहे IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारी गोळा करतात. आता पहिल्यांदा आपण GSTचे प्रकार समजावून घेऊ, मग आपल्याला ह्या गोष्टी पटकन सुटतील. बघा, GSTचे एकूण प्रकार काय? पहिला येतो CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. दुसरा येतो ते म्हणजे SGST, स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. नंतर येतो ते म्हणजे UTGST, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आणि नंतर येतो IGST, इंटिग्रेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस. आता यांचं थोडंसं विस्तारित आपण भाग समजावून घेऊ. पहिलं येतं सेंट्रल GST कोण लावतं? तर केंद्र सरकार लावतं. कोण? आणि गोळा कोण करतं? केंद्र सरकार गोळा करतं. CGST लावतं कोण? तर राज्य सरकार लावतं आणि राज्य सरकारच काय करतं? गोळा करतं. UTGST कोण लावतं? केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेश लावतात आणि केंद्रशासित प्रदेश काय करतात? गोळा करतात. आणि मात्र IGST कोण गोळा करतं? लावतं पण कोण? केंद्र सरकार आणि गोळा पण कोण करतं? केंद्र सरकार. मात्र वाटणीला कोणाला दिला जातो? तर राज्य सरकारांना वाटून दिला जातो. ह्यातला जो हिस्सा आहे तो राज्य सरकारनं काय केला जातो? वाटून दिला जातो. असा याचा भाग आहे. लक्षात आलं का? आता हा लावला जातो काय? तर 2 स्टेटमधला, स्टेट अंतर्गत जे व्यवहार होतात त्यावर लावला जातो. हा राज्य अंतर्गत, तुमच्या राज्यामध्ये एखादी वस्तू आणि सेवा तयार होत असेल तर तुम्ही स्टेटचा काय लावू शकता? GST लावू शकता. UTGST म्हणजे काय? तर एखाद्या केंद्रशासित प्रदेशामध्ये एखादी वस्तू आणि सेवा तयार होत असेल तर त्यावर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रशासित प्रदेशांना आहे. आणि समजा एखादी वस्तू तयार होते एका राज्यामध्ये, विकली जाते एका राज्यामध्ये, समजलं? म्हणजे इंट्रा स्टेटमध्ये काय होतं? राज्यांतर्गत हे सगळे व्यवहार होतात, त्यावर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर केंद्र सरकारला आहे. म्हणजे काय? समजा एक नॅनो आहे, समजा तयार झाली गुजरातमध्ये, विकली गेली महाराष्ट्रामध्ये, समजलं? आता राज्य सरकार म्हणेल, गुजरात राज्य सरकार म्हणेल काय की तयार झाली इथं त्यामुळे मी टॅक्स लावणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणेल की विकली गेली इथं तर मी टॅक्स लावणार. समजा हिने ठरवलं मी 10% लावतो, किंवा हिने समजलं, आपण समजा मग समजले 10% लावला, 10% लावला, 10% काय स्लॅबमध्ये येत नाही पण उदाहरणासाठी घेतलंय. आता केंद्र सरकार म्हणेल की ह्या वस्तू आणि सेवा तयार झाल्यात देशामध्ये तर आम्ही पण टॅक्स लावणार आहे. समजा केंद्र सरकारनं 10% लावला तर एकूण टॅक्स किती होईल? 30% होईल. हा खूप जास्त टॅक्स असेल, समजलं? त्यामुळे काय करतं? तर ह्या वस्तूची ज्यावेळी एखादी वस्तू तयार होते दुसऱ्या राज्यामध्ये, इंट्राटेस्ट स्टेट ज्यावेळी काय होतं? वस्तू आणि सेवांचा व्यापार होतो, अशा वेळी काय केलं जातं? तर फक्त कोण लावतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स लावतं, ह्याला म्हणतात IGST. फक्त कोण टॅक्स लावतं? सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स लावतं, म्हणून त्याला कुठला टॅक्स म्हणतात? IGST असं म्हटलं जातं. लक्षात राहून दे. बघा, कोण कोण कलेक्शन करतं आणि कोण कोण लावतं ह्या गोष्टी काय करायच्या? व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. IGST नेहमी केंद्र सरकार लावतं, केंद्र सरकारच गोळा करतं, राज्य सरकारनं वाटणीला देतं. UTGST केंद्रशासित प्रदेश लावतात, केंद्रशासित प्रदेशच गोळा करतात. SGST राज्य सरकार लावतं इंट्रास्टेटसाठी आणि ते काय करतं? स्वतःच गोळा करतं. आणि केंद्र सरकार लावतं इंटरस्टेटसाठी, ज्या वस्तू सेवांची विक्री खरेदी होते त्यावर लावतं केंद्र सरकार, केंद्र सरकार लावतं आणि केंद्र सरकारच गोळा करतं. आता यावर आधारित अशी 2 वाक्य दिलेली आहेत. पहिलं वाक्य बघा, UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जातात. पहिल्यांदा मी सांगितले UTGST लावण्याचा आणि गोळा करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर फक्त केंद्रशासित प्रदेशांना आहे. त्यामुळे हे विधान काय? चूक आहे, कारण इथं केंद्र सरकार दिले. पुढे येतं IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात. मग इथं दिले राज्य सरकारे. IGST फक्त कोण गोळा करतं? लावतं पण केंद्र सरकार, गोळा पण कोण करतं? कलेक्टेड बाय युनियन गव्हर्नमेंट, इंटायरली कलेक्टेड बाय युनियन गव्हर्नमेंट. आणि त्यातला वाटा कुणाला दिला जातो? तर राज्य सरकारांना वाटा दिला जातो. यामुळे ही देखील विधान काय आहे? पूर्णपणे चूक आहे. विधान क्रमांक 1 पण चूक आहे आणि विधान क्रमांक 2 पण काय? चूक आहे. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही चूक आहे. पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब हे दोन्ही अयोग्य आहेत. हा काय आपला उत्तर असलं पाहिजे. एक्झॅक्टली तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर अशी उत्तरं पटकन आपल्याला काय करता येतात? सोडवता येतात. पुढचा क्वेश्चन, वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003, त्याला आपण म्हणतो FRBM, FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, जो आला होता 2003ला. नंतर पुढे तो आपण 5 जुलै 2000
2004 पासून काय केला, लागू केला FRBM ॲक्ट. असे नमूद करतो की केंद्र सरकारने डॅश डॅश पर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. एक त्यांनी साल बघा, FRBM कायदा आला कधी होता, 2003ला. लागू कधीपासून झाला, 5 जुलै 2004 पासून तो काय झाला, लागू झाला. आता काय करण्यात आलं तर 2004 पासून 2008 पर्यंत दरवर्षी 0.5% काय करायचं आहे, RD झिरो करायचं. मग अशी आपण RD म्हणलो होतो, रेव्हेन्यू डेफिसिट. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली जमा वजा महसुली खर्च जर राहणार आहे त्याला आपण म्हणणार आहे RD, रेव्हेन्यू डेफिसिट. RD काय करायचं आहे, दरवर्षी 0.5 कमी करायचं आहे. 0.5 कमी करायचा आहे. त्यावेळी 2% होता, त्यामुळे जर 4 वर्ष आपण 0.5 कमी केला तर किती होणार आहे तो, तर 2008 ते 9 पर्यंत तो काय होईल, 0% होईल. 8 ते 9 पर्यंत तो काय होणार आहे, 0% होणार आहे, असं टार्गेट ठेवण्यात आलं. 8 ते 9. आणि वित्तीय तूट कितीपर्यंत कमी करणं, तर 3% पर्यंत. जी 4 ते 6% पर्यंत गेली होती ती वित्तीय तूट कितीपर्यंत कमी करणं, 3% पर्यंत कमी करणं, ही जी पहिली उद्दिष्ट मानण्यात आली. FRBM कायदा आला 2003ला, लागू केला 2004 पासून, आणि उद्दिष्ट ठेवलं 2008-9. 2008-9ला त्यांनी 2 उद्दिष्ट ठेवली होती. पहिलं उद्दिष्ट ठेवलं होतं RD झिरो करायचं, दरवर्षी 0.5. त्यामुळे काय होणार आहे, 2008-9 पर्यंत तो झिरो होईल. मार्च 2008 पर्यंत तो झिरो होईल. नंतर एक वर्ष एक्सटेंड केलं, वाढवून 2009 केलं, आणि मार्च 2009 पर्यंत काय करायचं आहे, तो आपल्याला झिरो करायचा आहे, असं काय करण्यात आलं, उद्देश ठेवण्यात आला. पण काय अजूनपर्यंत झिरो झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. तो इथं क्वेश्चन विचारला गेला की टार्गेट कोणत्या वर्षीची ठेवण्यात आली होती, तर इथं दिलेला आहे पर्याय क्रमांक 2, 2008-9. 2008-9 ची टार्गेट ठेवण्यात आली होती. आणि आपल्याला काय करायचं होता, FD 3% पर्यंत कमी करायचा होता, आणि RD आपल्याला झिरो करायचा होता. लक्षात आलं. पण काय झालेलं बघायला मिळत नाही आजपर्यंत. आपल्याला बघितलं तर RD आणि ERD किंवा FD आजपर्यंत झिरो झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. बघा क्वेश्चनचं पर्याय क्रमांक 2 हे काय तर एक्झॅक्टली उत्तर येतं. पुढे बघा, FRBM कायदा केव्हापासून लागू करण्यात आला. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथे दिलेलं आहे बघा, FRBM कायदा कधीपासून लागू करण्यात आला, तर 4 जुलै 2004 पासून काय करण्यात आला, लागू करण्यात. 2003ला आला, 2004 पासून लागू झाला, 2008-9 त्याचं काय होतं, टार्गेट होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, सार्वजनिक आयव्ययाचा, आता आयव्यय हा शब्द खूप महत्त्वाचा. आयव्यय म्हणजे काय, जमा आणि खर्च. जमा आणि खर्च ह्याला म्हणतो आपण सार्वजनिक आयव्यय. खालीलपैकी कोणता विभाग आहे, खालीलपैकी म्हणजे सार्वजनिक आयव्ययाचा, पब्लिक किंवा पब्लिक आपण म्हणतो, जमा आणि खर्च यांचा खालीपैकी कोणता भाग येतो. बघा, सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च हा पब्लिक एक्सपेंडिचरचा भाग, म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर म्हणतो, हा काय येतो, तर सार्वजनिक आयव्ययाचा. कारण जमा आणि खर्च दोन्ही भाग आहेत ना, इथं खर्च म्हणलाय आपण, तर सार्वजनिक खर्च हा काय येतो, तर आयव्ययाचा भाग येतो. पुढे येतं सार्वजनिक उत्पन्न. सार्वजनिक उत्पन्न म्हणजेच काय, तर सार्वजनिक जमा. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय, आपण त्याला म्हणणार आहे सार्वजनिक जमा. हा देखील काय येणार आहे, तर सार्वजनिक आयव्ययाचा भाग येणार आहे. पुढे येतं सार्वजनिक कर्ज. समजा जमा झालं 100 रुपये, खर्च झाला 150 रुपये, तर 50 रुपयाची काय झाली, तूट निर्माण झाली. ही तूट भरून काढण्यासाठी काय घेतलं पाहिजे, पब्लिक डेब्ट घेतला पाहिजे, सार्वजनिक कर्ज घेतलं पाहिजे. त्यामुळे सार्वजनिक कर्ज हा देखील काय येतो, सार्वजनिक आयव्ययाचाच भाग असलेला आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हा देखील सार्वजनिक आयव्ययाचा भाग आहे. बघा, हे तिन्ही घटक आहेत जे काय येतात, सार्वजनिक आयव्ययाचे आपल्याला भाग बघायला मिळतात. आता कोणता घटक आहे तो सार्वजनिक आयव्ययाचा भाग नाही आहे, तो येतो ते म्हणजे सार्वजनिक स्वास्थ्य. आता सार्वजनिक खर्च ज्याच्यावर केला जातो ते म्हणजे सार्वजनिक स्वास्थ्य, तो खर्चाचा एक भाग आहे, परंतु पूर्ण सार्वजनिक आयव्ययाचा तो भाग असलेला बघायला मिळत नाही. त्यामुळे हे काय येणार नाही, आपलं उत्तर येणार नाही. म्हणजे डी हे काय चूक आहे. मग बरोबर काय, तर ABC हे तिन्ही पण काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक बघा कोणता येतो, तर पर्याय क्रमांक 3, A, B आणि C हे काय येतात, तिन्ही सार्वजनिक आयव्ययाचे भाग येतात. सार्वजनिक स्वास्थ्य हा सार्वजनिक आयव्ययाचा काय येत नाही, भाग येत नाही. त्यामुळे हे पर्याय व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत यांचा समावेश होतो. बघा, राज्य सरकारची जी भांडवली प्राप्ती आहे, राज्य सरकारची जी 2 प्रकारची प्राप्ती असते, एक महसुली प्राप्ती आणि दुसरी तिथे म्हणजे भांडवली प्राप्ती. महसुली प्राप्ती आणि भांडवली प्राप्ती असे 2 घटक येतात. आता काय विचारले त्यांनी, तर राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत याचा समावेश असतो. कशा कशा समावेश असतो असं विचारले, नसतो असं विचारलेलं नाही, असतो असं विचारले. बघा, बाजारी कर्ज. आता भांडवली प्राप्ती 2 प्रकारे होत असते सरकारला. एक असते ते म्हणजे कर्ज आणि कर्ज इतर. राज्य सरकारला भांडवली प्राप्ती किंवा केंद्र सरकारला भांडवली प्राप्ती 2 प्रकारे होते, डेप्ट अँड नॉन डेप्ट. कर्ज आणि कर्ज इतर असं म्हणलं जातं. कर्ज म्हणजे काय, राज्य सरकारला मिळालेली अशी रक्कम जी आज न उद्या परत करायची आहे विथ इंटरेस्ट रेट. अशी रक्कम जी आज ना उद्या परत करायची आहे, परंतु इन इंटरेस्ट रेट म्हणजे काय, तर त्याच्या एकूण व्याजदरासहित ते आपल्याला परत करायचे आहे. आणि कारण ते सरकारचं कर्ज आहे,
ती जे काही स्वतःची रक्कम नाही, ते कर्ज आहे. त्यामुळे तोच क्वेश्चन विचारला की भांडवली प्राप्तीत कशाचा समावेश होतो. भांडवली प्राप्तीत दोन घटक येतात, ते म्हणजे एक कर्ज आणि कर्ज इतर. लक्षात आलं. त्यामुळे कुठल्यापैकी घटकांचा समावेश भांडवली प्राप्तीत होत नाही. बघा, सरकारी बाजारी कर्ज आहे, मार्केट बोरोविंग. आता समजा तूट निर्माण झाली तर काय करतं गव्हर्नमेंट, इंटरनल अथवा एक्सटर्नल, अंतर्गत बहिर्गत काय करतं, कर्ज घेतं. आता ही कर्ज काय येतं तर भांडवली प्राप्तीचा भाग असतो. पुढे येतं केंद्र सरकारकडून घेतलेली उचल. समजा आपली तूट दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून काही उचल घेतली, काही ॲडव्हान्स घेतली, ती देखील भांडवली प्राप्तीचा भाग येतो. कारण आज ना उद्या काय द्यायचं आहे, केंद्र सरकारला परत द्यायचं आहे विथ इंटरेस्ट रेट. नंतर पुढे लोकांची अल्प बचत किंवा भविष्य निर्वाह निधी, आपण त्याला काय म्हणणार आहे, लोक सरकारी नोकर वगैरे असतात त्यांचा काय होतो, EPF वगैरे का PF कट होतो. प्रोव्हिडंट फंड म्हणतो आपण त्याला, भविष्य निर्वाह निधी, EPF किंवा PF म्हणतो आपण त्याला. प्रोव्हिडंट फंड किंवा लोकांची अल्प बचत म्हणजे काय, लोकांनी काही स्मॉल सेव्हिंग गव्हर्नमेंटकडे ठेवायला दिलेत. गव्हर्नमेंटचे काही ट्रेजरी बिलं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय केलेत तर विकत घेतले. गव्हर्नमेंटच्या काही इन्शुरन्स स्कीममध्ये, गव्हर्नमेंटच्या काही पेन्शन स्कीममध्ये काय केलेत, लोकांनी गुंतवणूक केलेत. आता हा देखील जो पैसा आहे तो सगळा लोकांचा आहे. आज ना उद्या लोकांना परत द्यायचा आहे विथ इंटरेस्ट रेट. त्यामुळे हा देखील भांडवली जमेचाच काय मानला जातो, भाग मानला जातो. कारण हे सगळं सरकारचं काय आहे, कर्ज आहे, डेप्ट आहे, जे आज उद्या सरकारला परत करायचं आहे विथ इंटरेस्ट रेट. लक्षात आलं. त्यामुळे बघा, हा सरकारच्या सगळ्या कशाचा भाग मानला जाणार आहे तर भांडवली प्राप्तीचाच भाग मानला जाणार आहे. मग काय काय असणार आहे, बाजारी कर्ज, नंतर केंद्र सरकारकडून घेतलेली उचल आणि अल्पबचत किंवा PF यामधलं जाणारं लोकांचं योगदान, हे सगळंच्या सगळं काय आहे, सरकारला आज ना उद्या परत करायचे तिन्ही पण. चौथा घटक बघा, केंद्र सरकारकडून GSTचा वाटा. आता हा मात्र त्याची महसुली जमा आहे, ही भांडवली जमा नाही. तर ही काय आहे, महसुली जमा. इथे येतात दोन भाग, कर आणि कर इतर. कर आणि कर इतर, समजलं. आता केंद्र सरकार जो GST, मग IGST म्हटलं होतं मी, की इम्पोज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, पण एंटायरली गिवन बाय स्टेट गव्हर्नमेंट. त्यातला जो वाटा आहे तो कोणाला दिला जातो, स्टेट गव्हर्नमेंटला दिला जातो. म्हणजे काय, आता GST मधला IGST आहे तो कुणाकडे जमा होतो, केंद्र सरकारकडे जमा होतो. किंवा सेस किंवा सरचार्ज, सेस किंवा सरचार्ज. आता हे सगळे जे टॅक्स आहेत ते कुठे जमा होतात तर केंद्र सरकारकडे जमा होतात. केंद्र सरकार काय करतं, त्यातला काही वाटा राज्यांना काय देतं, वाटून देतं. समजलं. आता हा काय राज्यांना मिळणारा जो काही करांचा वाटा आहे, हा कुठल्या प्रकारचं कर्ज आहे का, किंवा भांडवली जमा आहे का, जी आज ना उद्या परत द्यायच्या विथ इंटरेस्ट रेट नाही. त्यामुळे हा भाग कशाचा, म्हणजे हे GST हा कशाचा भाग नाही आहे तर भांडवली प्राप्तीचा भाग नाही आहे. भांडवली प्राप्तीचे भाग असणारे घटक कोणते, A, B आणि C हे भांडवली प्राप्तीचे भाग असलेले बघायला मिळतात. तर पर्याय क्रमांक बघा 3, ABC. पर्याय क्रमांक 3 बघा, ABC हा काय येतो, राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीचा भाग येतो. कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर असले प्रश्न पटपट पटपट सोडवणं काय होतं, सोपं गेलेलं बघायला मिळतं. नंतर पुढे येतं, कोणत्या शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची, पब्लिक एक्सपेंडिचरची जी प्रवृत्ती आहे ती पुढील प्रमाणे असते. जर एखाद्या शासनाला, एखाद्या देशाला, एखाद्या राज्याला जर काय करायचं असेल, प्रगती करायची असेल, तर दरवर्षी मागच्या बजेटपेक्षा त्याला आपली जो खर्च आहे, कशावर केला जाणारा खर्च, त्याला सार्वजनिक खर्च असं म्हणतो. रस्ते, आरोग्य, शिक्षण, लोकांच्या पायाभूत सुविधा यावर केला जाणारा खर्च त्याला दरवर्षीपेक्षा वाढवत न्यावा लागतो. जर जेवढं जमा होतं तेवढाच जर त्यानं खर्च करत बसला, समजा दरवर्षी त्याचा महसूल जमा होते 100 रुपये आणि तो खर्च पण करायला लागला 100 रुपये, तर प्रगतीला अडथळा निर्माण होतो. जर जमा होत असेल 100 रुपये आणि तो नेहमी खर्च करत असेल 150 रुपये, तर हे वरचे जे 50 रुपये असतात सरप्लस, ते आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातात. ते कर्ज करून करा असं नसतं, परंतु खर्च हा नेहमी कसा असतो तर वाढता राहतो. खर्च हा नेहमी कसा राहतो, जमेपेक्षा वाढता असलेला आपल्याला बघायला मिळतं. ते प्रगतीचं लक्षण किंवा तुटीचा अर्थसंकल्प हे काय मानलं जातं तर प्रगतीचं लक्षण. शिल्की अंदाजपत्रकापेक्षा तर तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट फायनान्सिंग जे असतं किंवा डेफिसिट बजेट जे असतं ते आपल्याला महत्त्वाचं मानलं जातं. कोणत्याही शासनाचा, कोणत्याही सरकारचा हा जो काही सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती असते ती नेहमी वाढती असते. तो त्याचा कल जो असतो तो नेहमी कसा असतो, वाढता असतो. बघा कुठला येतं, पर्याय क्रमांक 2. नेहमी कसा असणार पाहिजे, वाढता असला पाहिजे. देशाच्या किंवा राज्याच्या प्रगतीसाठी तो खूप महत्त्वाचा मानला जातो. तेव्हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचं बघा, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी पुरवणी परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश डॅश दिवसांच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते काय करू शकतात, टिप्पणी करू शकतात. बघा, कोणत्याही केंद्र अथवा राज्यातल्या ज्या काही कंपनीज असतात त्या कंपन्यांचं ऑडिट करण्याचा अधिकार असतो, कॅगला असतो. आता या कंपनीचं ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यापासून, आता हा कुठल्या ह्याच्यानुसार, कायद्यानुसार तर कंपनी ॲक्ट 2013. कंपनी ॲक्ट आतापर्यंत आपल्याला दोन झाले, 1956चा कंपनी ॲक्ट आणि 2013चा कंपनी ॲक्ट.
बघा 1956च्या कंपनी ॲक्टनुसार 1956च्या कंपनी ॲक्टनुसार हा कालावधी होता किती वर्षाचा, तर किती दिवसांचा होता, 30 दिवसांचा होता. नंतर 2013च्या कंपनी ॲक्टनुसार हा कालावधी किती दिवस होणार झाला, 60 दिवस. म्हणजे काय, तर कोणतीही सरकारी कंपनी, मग ती राज्याची असेल किंवा केंद्राची असेल, त्याचं जे ऑडिट आहे किंवा लेखापरीक्षेचा अहवाल त्याच्याकडे प्राप्त झाला, कॅगला प्राप्त झाला, तर त्यावर विचार विनिमय करून किंवा त्यावर आदेश देण्याचा किंवा त्याच्यावर काय करण्याचा, पूर्ण पुढची काही कारवाईचे जे काही आदेश आहे तो देण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी काय असावा असा क्वेश्चन विचारला गेला आहे. तर तो कशामध्ये देण्यात आलेला आहे, तर कंपनी ॲक्ट 2013 मध्ये देण्यात आलेला आहे. एखाद्या कंपनीचा अहवाल प्राप्त झाल्यापासून त्या अहवालावर टिप्पणी करून तो अहवाल परत देण्याचा अधिकार किंवा त्या अहवालावर टिप्पणी करण्याचा जो कालावधी आहे तो किती असणार आहे, 60 दिवसांचा असणार आहे. 16 डे. किती दिवसांचा असणार आहे, 60 दिवसाचा असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 किती दिवस, 60 दिवस हा आपल्याला एक्झॅक्टली याचं उत्तर असलेलं बघायला मिळतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढचं, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला डॅश डॅश म्हणतात. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात. आता यातील फरकाला काय म्हणतात, तर एकूण आपण तुटी समजावून घेऊ. पहिली तूट येते आरडी, याला म्हणतात रेव्हेन्यू डेफिसिट. एकूण महसूल जमा वजा महसुली खर्च, एकूण रिसिप्ट मायनस एक्सपेंडिचर. आपण काय करतो, महसुली जमा वजा महसुली खर्च, ह्याला आपण म्हणतो महसुली तूट. दुसरी येते ईआरडी, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे महसुली खर्चामधील राज्याला दिले जाणाऱ्या अनुदानापैकी जो राज्याने खर्च ॲसेट क्रिएशनवर, संपत्ती निर्माणावर केलेला आहे, तो जर वजा केला, जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात ईआरडी, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट, परिणामकारक महसुली तूट असं म्हटलं जातं. नंतर येते ती म्हणजे बीडी, याला म्हणतात बजेटरी डिफिसिट किंवा ह्याला महसुली तूट किंवा ह्याला म्हणजे महसुली राजकोषीय तूट असं म्हटलं जातं. म्हणजे एकूण जमा वजा एकूण खर्च, एकूण महसुली जमा अधिक भांडवली जमा, एकूण महसुली खर्च अधिक भांडवली खर्च, जे काही तूट निर्माण होते त्या तुटीला म्हणतात बजेटरी डिफिसिट. नंतर येतं एफ डी. आता बजेटरी डिफिसिटमध्ये जी तूट निर्माण होते, समजा एकूण जमा झाला होता 100, मगाशी मी म्हटलं होतं, आणि एकूण खर्च झाला किती रुपये, 150 रुपये. आता हे एक्स्ट्रा खर्च होत नसतो, तर समजा आपण ठरवले की अंदाज मांडलेला की 100 रुपये जमा होतील आणि जमा झाले 80 रुपयेच, 20 रुपये महसूल जमाच झाला नाही, तर काय होतं, 20 रुपयाची तूट जमा होते. काय होते, 20 रुपयाची तूट. आता ऑलरेडी आपण काय केले, 100 रुपये जमा आणि 100 रुपये काय दाखवलाय, खर्च दाखवलाय, कारण हे अंदाजपत्रक आहे, पुढच्या वर्षीच असतं. त्यामुळे आपण ऑलरेडी खर्च करून बसलेलो असतो. त्यामुळे 20 रुपये तसेच ठेवता येत नाही, ते आपल्याला काय करावं लागतं, कुठून तरी कर्ज घ्यावं लागतं, इंटरनल अथवा एक्सटर्नल मार्केट बॉरोइंग करावं लागतं. ही मार्केट बॉरोइंग करणारी जी रक्कम आहे त्या रकमेलाच आपण म्हणतो काय, एफ डी म्हणतो, वित्तीय तूट, त्याला फिजिकल डेफिसिट म्हटलं जातं. समजा त्याला आपण काय घेतली, 20 रुपयाचं आपण कर्ज घेतलं आणि काय दाखवलं की 100 रुपये जमा झालेत आणि 100 रुपयेच काय झालेत, खर्च झालेत, त्याला आपण एफ डी म्हणतो, फिजिकल डेफिसिट असं म्हणतो. आता पुढची घटक येतो फिजिकल डेफिसिट. आता बघा इथं सांगितलं, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा. म्हणजे काय, राजकोषीय तूट किती झाली होती, 20 रुपये झाली होती, आणि आपण आर मध्ये जो खर्च केला होता, एक्सपेंडिचर किंवा खर्च केला होता, रेव्हेन्यू जमा आणि रेव्हेन्यू जो खर्च केला होता त्यामध्ये आय पी इंटरेस्ट पेमेंटवर आपण काय केला होता, समजा 5 रुपये खर्च केले होते. किती रुपये खर्च केले होते, 5. इंटरेस्ट पेमेंट म्हणजे काय, मागच्या वेळी, मागच्या बजेट वेळी, मागच्या वर्षीच्या बजेट वेळी आपण जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जावरील व्याज जे दिलं आपण ह्या वर्षी काय दिलं, व्याज दिलं. समजा आपण 5 रुपये व्याज दिलं, तर एकूण आपल्याला डेफिसिट किती निर्माण झाले, म्हणजे राजकोषीय तूट, बजेटरी डेफिसिट किती आहे आपली, -20 रुपये. समजा त्यातून काय करायचं आहे, तर 5 रुपये वजा करायचे आहेत, म्हणजे 15 रुपये शिल्लक किती राहिले, 20 रुपये मधून 5 रुपये गेले, किती रुपये राहिले, 15 रुपये. हे 15 रुपये काय असणार आहे, तर पीडी असणार आहे. काय असणार आहे, पीडी असणार आहे. याला म्हणणार आहे प्रायमरी डिफिसिट. याला काय म्हणणार आहे, प्रायमरी डिफिसिट. किती, म्हणजे 5 रुपये मायनस नाही पण 5 रुपये काय असणार आहे, तर प्रायमरी डिफिसिट आपल्याला बघायला मिळते. लक्षात आलं. मग क्वेश्चन तोच विचारला, एकूण डेफिसिट किती बघा, आर डी, ERD, BD, FD आणि PD. समजलं. आपण काय करतो, जर FD मधून किंवा BD मधून आपण काय करतो, मागील वर्षावरील व्याज भरणा त्यातून वजा करतो, जे शिल्लक राहतं त्याला आपण काय म्हणतो, PD असं म्हणतो. काय, PD म्हणजे प्रायमरी डिफिसिट. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी डिफिसिट असं म्हणणार आहे, किंवा त्याला प्राथमिक तूट असं म्हटलं जाणार आहे. पीडी म्हणतो आपण त्याला. लक्षात आलं बघा. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते येतं पर्याय क्रमांक 3, प्राथमिक तूट असं येतं. नंतर पुढे बघा, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 7वा खूप जुना क्वेश्चन विचारलाय. 1978 साली आपण 7वा काय केला होता, वेतन आयोग नेमला होता. शेलट, JM शेलट यांच्या काय केला होता, नेतृत्वाखाली नेमला होता आपण. JM शेलट यांच्या नेतृत्वाखाली 1978 साली आपण काय नेमला होता, तर एक वित्त आयोग नेमला होता. कितवा वित्त आयोग, 7वा वित्त आयोग. कितवा वित्त आयोग, 7वा
म्हणजे 7th फायनान्स कमिशन आपण कधी नेमलं होतं? 1978 साली. कोणाच्या नेतृत्वाखाली? जे.एम. शेलट यांच्या नेतृत्वाखाली. त्यांनी काय विचारले? तर या आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यांनी काय केलं होतं? केंद्रीय उत्पादन शुल्क, त्याला म्हणतो सेंट्रल एक्साइज ड्युटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, ज्याची जी वाटणी आहे, राज्यांना दिली जाणारी जी वाटणी आहे, ते राज्यांना दिलेल्या वाटणीसाठी जे पॅरामीटर्स वापरले होते, राज्यांना दिले जाणाऱ्या वाटणीमध्ये जे पॅरामीटर्स वापरले होते, ते खालीलपैकी त्यांची टक्केवारी डायरेक्टली विचारलेली आहे. एकदम डीपमध्ये क्वेश्चन विचारलाय. म्हणजे कसं वाटणार आहे? लोकसंख्येसाठी किती भार देणार आहे? गरिबीसाठी किती भार देणार आहे? राज्याच्या दरडोई उत्पन्नासाठी किती भार देणार आहे? आणि राज्यामधील उत्पन्न असमानता म्हणजे इन्कम डिस्टन्ससाठी किती भाग देणार आहे? ह्यासाठी काय केलं होतं? हा क्वेश्चन काय केला होता? त्यावर आधारित विचारला गेला होता. आता यामध्ये सगळ्यांसाठीच त्यांनी ठरवले होते 25%. सगळ्यांसाठी किती ठरवले होते त्यांनी? 25% असा भाग ठरवले होते. आता याची बेसिक कन्सेप्ट काय समजावून घ्या. बघा, केंद्र आणि राज्यांच्या मध्ये जे कर कलेक्शन होतं, एकूण जे टॅक्स कलेक्शन होतं, कर जमा होतं, त्या करामधली राज्यांना किती वाटणी आणि केंद्रांना किती वाटणी हे वित्त आयोग ठरवत असतो. व्हर्टिकली किती येणार आहेत? समजा एकूण कर कलेक्शन झालं 100 रुपये, तर त्यातले समजा 40 रुपये राज्यांना, म्हणजे सगळ्या राज्यांना मिळून किती रुपये आले? समजा 40 रुपये आले. तर ते 40 रुपयेपैकी प्रत्येक राज्याला किती जाणार? यासाठी काही पॅरामीटर्स असतात, काही निकष असतात. त्यामध्ये लोकसंख्या, क्षेत्रफळ, त्यांचं वनांचं क्षेत्र, त्यांचं इन्कम डिस्टन्स, म्हणजे दर पर कॅपिटा इन्कमनुसार राज्यामधला जो डिस्टन्स आहे तो, या सगळ्यांचा विचार केला जातो. आता हा वेतन आयोग होता 1978 सालचा, किंवा 7वा वेतन आयोग. त्यावेळी GST वगैरे नव्हतं काय, एकूण टॅक्स कलेक्शन असं एकत्रित पकडलं जात नव्हतं. त्यावेळी फक्त सेपरेटली टॅक्स कलेक्शन पकडलं जात होतं. केंद्रीय उत्पादन शुल्क, सेंट्रल एक्साइज ड्युटी नावाचा जो टॅक्स होता, त्या टॅक्समधलं राज्यांना किती वाटणी द्यायची आहे, व्हर्टिकली आणि होरिझॉन्टली, वरून किती खाली येतील पहिल्यांदा, आणि प्रत्येक राज्यांना किती जातील, त्यासाठी जे पॅरामीटर्स वापरले होते, तर त्या पॅरामीटरसाठी काय केलं होतं? त्यांनी सगळ्यांना समान काय दिलं होतं? 25-25% असा भाग दिला होता. हे चारीचे चारी पॅरामीटर वापरले होते. म्हणजे लोकसंख्या पण वापरलं होतं, गरिबीचं प्रमाण वापरलं होतं, दरोडे उत्पन्न वापरलं होतं, आणि इन्कम डिस्टन्स, असे चारही पर्याय वापरले होते. आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं, आणि प्रत्येकाला त्यांनी 25% काय दिलं होतं? वेटेज दिलं होतं. म्हणजे ह्याला 25%, ह्याला 25%, ह्याला 25%, ह्याला 25%, असं वेटेज दिलं होतं. आता आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं की बी आणि सी नाही आहे, कारण बी मध्ये किती दिले? 33.5%, आणि सी मध्ये किती दिले? 16.5%. आता हे दोन्ही घटक नाही आहेत, कारण इथं पण 25% पाहिजे होतं, इथं पण 25% पाहिजे होतं. लोकसंख्येसाठी 25% बरोबर आहे, इन्कम डिस्टन्ससाठी 25% बरोबर आहे. समजलं? मग काय विचारलं आपला? 7वा वेतन आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. कोणती विधाने काय विचारले त्यांनी? योग्य आहेत असं विचारले. कोणती विधाने काय आहेत? योग्य आहेत असे विचारले. तर दोनच विधाने योग्य आहेत, ए आणि डी. 25-25%. बाकीची दोन्ही विधाने कसे चुके आहेत. ए आणि डी कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 1. केवळ ए आणि डी हे आपल्याला योग्य असलेलं बघायला मिळतात. पर्याय क्रमांक 1 हा एक्झॅक्टली बरोबर असलेला आपल्याला बघायला मिळतो. बघा, आता पूर्ण सगळे जे काही आपले वेतन आयोग आहेत, किंवा आपण वेतन आयोग नाही, आपण त्याला वित्त आयोग म्हणतो, फायनान्स कमिशन, याच्याबद्दलचा आपला संपूर्ण व्हिडिओ आपल्या शाश्वत अकॅडमी पुणे आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळतो. आपण आताचा अरविंद पंगारिया यांच्या नेतृत्वाखालचा जो काही वित्त आयोग आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस मी घेतलेलं आहे. आणि याशिवाय वित्त आयोगाची एक्झॅक्टली कामं काय असतात ह्याच्याबद्दल देखील मी बरीचशी चर्चा तिथं केलेली बघायला मिळते. एकदा व्हिडिओ नक्की बघून घ्या. बघा, या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ए आणि डी येतं. पुढे येतं, 2016ची NK सिंग समिती कशाच्या संबंधित आहे? 2016ची NK सिंग, नंदकिशोर सिंग समिती खालीलपैकी कशाच्या संबंधित आहे असा क्वेश्चन विचारला गेला आहे. बघा, NK सिंग समिती आपण नेमली होती 2016 साली, ऑगस्ट 2016 साली समिती नेमली गेली. आणि त्यानंतर या समितीचा मुख्य उद्देश काय होता? तर FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, जो 2003ला आला होता आणि 2004 पासून जो लागू केला होता. मागे आपण बघितले 2003ला आला होता आणि 2004 पासून काय केला होता? लागू केला होता. त्याचं पुनर्परीक्षण करण्यासाठी काय करण्यात आली होती? तर NK सिंग समिती काय करण्यात आली? स्थापन करण्यात आली होती. कधी? 2016 साली. हा क्वेश्चन विचारला गेला आयोगानं. तर पर्याय क्रमांक 4, वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा यांचं पुनर्परीक्षण करण्यासाठी काय केली होती? NK सिंग समिती आपल्याला स्थापन केलेली बघायला मिळते. FRBM ॲक्टचं काय करण्यासाठी, आपण जो काही चेकिंग आहे किंवा त्याला आपण म्हणतो पुनर्परीक्षण करण्यासाठी काय केली होती? नेमली गेलेली बघायला मिळते. पुढे बघा, क्वेश्चन विचारला केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये. क्वेश्चन विचारला 21ला, त्यामुळे करंट अफेअरवर आधारित क्वेश्चन त्यावेळी होता. 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता होता? केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत 2021-22 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. त्यावेळी बघा, हे सगळे एकूण 4 घटक दिले होते. म्हणजे आपण अर्थसंकल्पामध्ये काय लक्षात ठेवायचं की रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा.
हाऊ टू कम हाऊ टू गो, म्हणजे टक्केवारीमध्ये किंवा पैशामध्ये दिलं जातं की कसा आला आणि कसा गेला. समजलं. आता त्या वर्षीचं 21-22 जर आपण काय केलं रेकॉर्ड काढला तर यावरून PYQ का सोडवायचे, तर आपल्याला लक्षात येतं की सगळ्यात जास्त क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात ते इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटवर बघायला मिळतात. त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे बजेट त्या वर्षीचं करणं खूप गरजेचं आहे. आता हा त्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटनुसार काय विचारलं होतं की कसं सगळ्यात जास्त वाटणी कुणाला मिळते, तर सगळ्यात बघा वस्तू आणि सेवा करातून इथे होते किती टक्के, 15%. प्राप्ती किती होती, म्हणजे 15%ची होती. नंतर प्राप्ती करातून किती हे होतं तर 14%. नंतर ना कॉर्पोरेट टॅक्समधून किती होतं तर 13% होतं. आणि सगळ्यात जास्त वाटणी कशातून येत होती, कर्ज आणि इतर दायित्व, कर्ज जे गव्हर्नमेंट गोळा करत होतं त्यातून होत होतं जवळजवळ 36%. किती होतं, जवळजवळ 36%. इथं टक्केवारी सगळ्यांची दिलेली आहे मी तुम्हाला. वस्तू आणि सेवा करातून किती पैसे मिळत होते, 15 पैसे, म्हणजे एकूण 1 रुपया कसा मिळत होता. वस्तू आणि सेवा करातून 15 पैसे, प्राप्ती करातून 14 पैसे, कर्ज आणि इतर दायित्वातून 36 पैसे आणि कॉर्पोरेट करामधून किती टक्के, 13 पैसे. इथं काय विचारले, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता होता. सर्वात मोठा स्रोत कोणता होता, तर ह्या टक्केवारीनुसार तुम्हाला बघायला मिळतं सर्वात मोठा स्रोत होता कर्ज. सरकारनं उभा केलेले जे डेप्ट आहेत किंवा कर्ज आहेत हा त्यांच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा वाटा होता. तो किती टक्के होता, जवळजवळ 36% असलेला आपल्याला बघायला मिळतं. साल आहे 2021-22. 2021-22चा हा कालावधी आपल्याला बघायला मिळतो. ह्याचं कारण काय येतं, तर हे टॅक्स कमी प्राप्त होण्याचं कारण का, तर पेंडॅमिकचा एरा होता. पेंडॅमिक किंवा करोनाचा कालावधी नुसता संपला होता आणि आपण नवीन आता रिबूट करत होतो. आणि त्यावेळी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज वसूल करावी लागली होती किंवा घ्यावी लागली होती. त्यामुळे याचं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 2 कर्ज घेणे आणि इतर दायित्वाचा काय तो यामध्ये समावेश होतो. बघा पुढचं, खालीपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्र व्यवस्थापन कायदा, हा FRBM. बघा किती क्वेश्चन विचारले बघा FRBM. FRBM कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत असं विचारले, कोणती उद्दिष्ट आहेत. पहिले तर कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणं. मुळात हा FRBM कायद्यामध्ये एक पहिलाच शब्द येतो, वित्तीय जबाबदारी, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी कोणतरी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर सरकार जे दरवर्षी आपली डिपॉझिट भरून काढण्यासाठी, तूट भरून काढण्यासाठी जे काय करतं, मार्केट बॉरोईंग करतं, मार्केटमधून प्रचंड कर्ज घेतं, त्याच्यावर काय करणं, त्याची मर्यादा निश्चित करणं की ते डेप टू GDP रेशो किती असला पाहिजे, तुम्ही किती कर्ज घेऊ शकता, तुमच्या GDP ते किती टक्के असलं पाहिजे, याची चर्चा करण्यासाठीच काय केलं होतं, हा कायदा आपल्याला केलेला बघायला मिळतो. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं येतं महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. कायदा आणला होता 2003ला, 2004ला लागू झाला आणि टार्गेट ठेवलं होतं मागाशी म्हटल्याप्रमाणे 2008-9. 2008-9 पण आपल्याला काय करायचं होतं, तर आपल्याला जी काही महसुली तूट आहे RD आहे ती 0% करायची होती आणि फिजिकल डिपॉझिट आपल्याला काय करायची होती, 3% करायची होती. त्यामुळे दुसरं विधान पण काय आहे बघा, वित्तीय तूट कमी करणे, 3% पर्यंत करणे आणि महसूल तूट काय करणं, शून्य करणं. याचं काय होतं, महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. पुढचं येतं दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता काय करणे सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदारी बनवणे. इथंच आहे वित्तीय जबाबदारी, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्स. समष्टी आर्थिक स्थिरता म्हणजे काय, तर मायक्रो इकॉनॉमिक्सला स्थिरता म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न GDP याला एकदम स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी काय करणं, सरकारला जबाबदार बनवणं, हे कायद्याचं काय होतं मुख्य उद्देश असलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसरं विधान देखील बरोबर आहे. चौथं विधान आहे शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे किंवा पारदर्शकता सुधारणे. सरकारचे जे काही पूर्ण एका वर्षभराचं काम असतं त्यामध्ये पारदर्शकता आणणे, हेच काय ह्या कायद्याचा मुख्य उद्देश आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे चारही विधानं आपल्याला FRBMशी संबंधित असलेली बघायला मिळतात. त्यामुळे काय विचारले, तर कोणती उद्दिष्ट आहेत, तर चारीचे चारी उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे पुढे होतं वरीलपैकी एक नाही चूक, वरीलपैकी सर्व एक्झॅक्टली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर असलेलं बघायला मिळतं. ही सर्व काय आहेत FRBM कायद्याचे उद्दिष्ट असलेले बघायला मिळतात. पुढचं बघा, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पादनासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. म्हणजे काय, इन्कम टॅक्सचा जो नवीन स्लॅब आला होता त्यावेळी, कारण हा क्वेश्चन आहे 2021चा. 2020ला जे बजेट आलं होतं किंवा इकॉनॉमिक सर्वे आला होता त्यानुसार बजेटनुसार जे काही नवीन स्लॅब आणला होता, नवीन टॅक्स रिझीम आणलं होतं आणि त्यावर हा क्वेश्चन विचारला गेला होता. आता या PYQ मधून आपल्याला काय बघायला मिळतं की क्वेश्चन कसे विचारले जातात. आणि क्वेश्चन जास्त करून या चॅप्टरवर जास्त करून क्वेश्चन हे पूर्णपणे करंट अफेअर्सची बेस आहेत. म्हणजे त्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट करणं गरजेचं आहे किंवा त्याच्या आतल्या वर्षीचं इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला ह्या PYQ करून बघायला मिळतं. असे बरेचसे PYQ मागच्यापासून आपण सोडवलेत. त्यामध्ये बरेचसेच PYQ कसे आहेत, त्या वर्षीच्या आलेल्या इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटवर आहेत. हा पण इकॉनॉमिक सर्वे आणि बजेटवर विचारलेला क्वेश्चन आहे की करपात्र मर्यादा नेमकी काय ठरली होती. बघा, तर त्यांनी काय केलं होतं, 2.5 लाखापासून सुरू केलं होतं ते 30 लाखापर्यंत. 2.5 लाखाला 5%, नंतर पुढं 10%,
नंतरनं पुढं 15%, नंतरनं पुढं 20%, नंतरनं पुढं 25%, आणि नंतर शेवट होता तो 15 लाखाच्या वर किती होता, 30% होता. किती टक्के होता आपल्याला, तर 30% असलेलं बघायला मिळतं. बघा असं काय केलं होतं त्याने, एकूण मर्यादा काय घातली होती, तर 5%पासून, मर्यादा काय होती, तर 5%पासून, बघा 5%पासून ते कधीपर्यंत, 30%पर्यंत ती मर्यादा त्यावेळी देण्यात आली होती. बघा किती टक्के, 5%, 10%, 15%, 20% आणि 25% आणि 30%, असं करून 5% ते 30%पर्यंत. क्वेश्चन बघा, पर्याय नंबर 3, 5% ते 30%पर्यंत काय केली होती, करपात्र उत्पादनाची आयकर दरपात्री काय करण्यात आली, ठरवण्यात आली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा याचं एक्झॅक्टली उत्तर असलेलं बघायला मिळतं. पुढे बघा, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय. आता अंदाजपत्रकाचे एकूण 3 प्रकार पडतात, जमा आणि खर्चावरून. जमा किती झालाय आणि खर्च किती झालाय, एकूण महसुली जमा आणि भांडवली जमा, एकूण महसुली खर्च आणि भांडवली खर्च, यानुसार अंदाजपत्रकाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार येतो त्याला म्हणून आपण समतोल अंदाजपत्रक. समतोल अंदाजपत्रक, जेवढा जमा झालाय तेवढाच जर काय होत असेल, खर्च होत असेल, जेवढा जमा झालाय तेवढाच काय होत असेल, खर्च होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, समतोल अंदाजपत्रक. समज दुसरं येतं ते म्हणजे काय, तर तुटीचे अंदाजपत्रक. तुटीचे अंदाजपत्रक, जेवढा जमा झालाय त्यापेक्षा जास्त काय होत असेल, खर्च होत असेल, जमापेक्षा जास्त काय होत असेल, खर्च होत असेल, तर काय निर्माण होणार, तूट. जमा झालं समजा 100 रुपये आणि खर्च झाला 120 रुपये, तर 20 रुपयाची तूट आहे, म्हणजे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असं म्हणायचं. नंतर येतं शिल्की अंदाजपत्रक. शिल्की अंदाजपत्रक, यामध्ये काय होतं, तर जमापेक्षा खर्च काय होतो, कमी होतो. म्हणजे जमा जास्त असते आणि खर्च काय असतो, कमी असतो, काही शिल्लक राहते. समजा जमा झाली 100 रुपये आणि खर्च झाला 80 रुपये, तर 20 रुपये काय राहिले, शिल्लक राहिले. 20 रुपये काय राहिले, शिल्लक राहिले, म्हणजे त्याला शिल्की अंदाजपत्रक असं म्हटलं जाईल. आता जमा आणि खर्चानुसार काय मानले जातात, असे 3 प्रकार मानले जातात अंदाजपत्रकांचे किंवा अर्थसंकल्पाचे. क्वेश्चन काय विचारलंय, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, जमा बरोबर खर्च. बघा, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे, चूक, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असणे. हे उत्तर काय एक्झॅक्टली बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे एक्झॅक्टली उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं, की सार्वजनिक जमा आणि सार्वजनिक जो खर्च आहे तो कसा असणं, समान असणं, त्यालाच आपण म्हणतो समतोल अंदाजपत्रक असं म्हणतो. कंबाईन प्री 2021 क्वेश्चन विचारला गेला होता. पुढे तर खालीपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही असं विचारले. 2 अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर. आता करांचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक प्रत्यक्ष आणि दुसरा असतो अप्रत्यक्ष. म्हणजे बघा, प्रत्यक्ष कर म्हणजे काय, जो कर भरणारा व्यक्ती आणि कर लागू झालेला व्यक्ती जर एक असेल, म्हणजे टॅक्स जो इम्पॅक्ट होतोय तो आणि टॅक्स भरणारा व्यक्ती जर एकच असेल, तर त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, निगम कर म्हणतो आपण त्याला, महामंडळ कर वगैरे, हे कुठले कर येतात, तर प्रत्यक्ष कर येतात. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स किंवा कॅपिटल गेन्स टॅक्स, हे सगळे केंद्र आणि राज्य सरकारांचे आपल्याला काय बघायला मिळतात, प्रत्यक्ष कर. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर वेगवेगळे कर आधी होते, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, हे अप्रत्यक्ष कर होते, स्टॅम्प ड्युटी वगैरे. आता या सगळ्यांना आपण एकत्रित केले ते म्हणजे जीएसटी. या सगळ्यांना एकत्रित कशामध्ये केले, जीएसटी मध्ये. क्वेश्चन काय विचारलाय, खालीपैकी कोणता अप्रत्यक्ष कर नाही असं विचारलंय. अप्रत्यक्ष कर नाही असं विचारलंय, क्वेश्चन विचारलेलं आहे 2021 साली. बघा, महामंडळ कर, विक्री कर, उत्पादन कर आणि जकात कर. आता आपण बघितलं, सेल टॅक्स, उत्पादन कर, एक्साइज ड्युटी आणि जकात कर, ऑक्ट्राय टॅक्स. आता हे तिन्ही टॅक्स कशामध्ये इन्क्लूड झाले, तर जीएसटी मध्ये इन्क्लूड झालेत. कशामध्ये इन्क्लूड झाले, जीएसटी. त्यामुळे कुठल्या प्रकारचे टॅक्स आहेत, तर अप्रत्यक्ष प्रकारचे टॅक्स आहेत. हा फक्त महामंडळ कर आहे, ह्याला आपण निगम कर म्हणतो. निगम कर हा मात्र कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे, प्रत्यक्ष कराचा प्रकार येतो, कारण हा कंपनीच्या बुक प्रॉफिटवर, कंपनीच्या बुक प्रॉफिटवर आकारला जातो. म्हणजे काय, भरणारी व्यक्ती म्हणजे कंपनी भरणारी, जिच्यावर इम्पोज होते तेच भरणारी लोक आहेत आणि इम्पोज पण त्याच्यावरच व्हायला लागलाय. त्यामुळे हा पण कोणत्या प्रकारचा कर आहे, प्रत्यक्ष प्रकारचा कर आपल्याला असलेला बघायला मिळतं. त्यामुळे महामंडळ कर हा काय आहे, तर अप्रत्यक्ष कर नाही आहे. कोणता कर विचारलाय, नाही असं विचारलंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 महामंडळ कर हा कोणता कर नाही आहे, अप्रत्यक्ष कर नाही आहे, आपलं असं म्हणावं लागेल. पुढचं क्वेश्चन बघा, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवला होता. आता 14वा वित्त आयोग कुणाच्या अध्यक्षतेखाली होता, वाय व्ही रेड्डी. वाय व्ही रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 14 फायनान्स कमिशन होतं, 14 फायनान्स कमिशन. आणि 14 फायनान्स कमिशननं काय केलं होतं, तर जो काही FRBM ॲक्ट आहे, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, FRBM हा जो ॲक्ट आहे
हा FR जो आहे शब्द, फिस्कॉल रिस्पॉन्सिबिलिटी, कोणतेही राज्य किंवा केंद्र सरकार फिस्कॉल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नव्हतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की याचं नाव बदलण्यात यावं आणि याच्या ऐवजी आपण एक कायदा करण्यात यावा. त्याचं नाव ठेवलं त्यांनी कर्ज मर्यादा, कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. पर्याय क्रमांक 4, कर्ज जबाबदारी आणि वित्तीय मर्यादा कायदा असं याचं नाव ठेवण्यात यावं, अशी सूचना किंवा शिफारस कोणी केली होती? 14 फायनान्स कमिशन YV रेड्डी यांनी केलेली बघायला मिळते. पुढचं क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही आहे? थकीत देयता म्हणजे काय? तर अशी रक्कम जी केंद्र सरकारला आज ना उद्या परत द्यायची आहे विथ इंटरेस्ट रेट, त्याला म्हणतात त्याची थकीत देयता. आज ना उद्या काय करायचं आहे, म्हणजे सरकारचं एक प्रकारचं कर्ज जे आज ना उद्या सरकारला परत द्यायचं आहे व्याजदरासहित. आणि अथकीत देयता म्हणजे काय, जी परत द्यायचं नाही आहे सरकारला मिळाली अशी रक्कम जी परत द्यायची नाही का त्याच्यावरचं व्याज पण द्यायचं नाही, त्याला म्हणतात अथकीत देयता. आता बघा पहिलं इथं अंतर्गत कर्ज आहे म्हणजे काय, तर आपल्याच संस्थाकडून घेतलेली LIC, GIC, SBI यांच्याकडून घेतलेली गव्हर्नमेंटनं कर्ज ही आज ना उद्या काय द्यायचे आहेत, परत द्यायचे आहेत विथ इंटरेस्ट आहे, त्यामुळे थकीत देयता आहे. काय विचारलेलं, थकीत देयता नाही असं विचारले. पुढे येतं बाजार कर्ज आहे, मार्केट बोरॉविंग, हे देखील काय करायचं आहे, गव्हर्नमेंटला आज ना उद्या परत द्यायचं आहे विथ इंटरेस्ट परत द्यायचं आहे, त्यामुळे हे पण आहे. पुढे येतं कोषागार पत्रे, त्याला आपण म्हणतो ट्रेझरी बिल. आता ट्रेझरी बिल म्हणजे काय, सरकारच्या कंपन्यांची शॉर्ट टर्मसाठी इश्यू केलेली सगळी जी काही शेअर्स किंवा बॉन्ड असतात त्यांना आपण ट्रेझरी बिल म्हणतो. आता हे जनतेला त्यांनी विकलेत, आज ना उद्या जनता त्यांना परत देणार आहे आणि त्या बदल्यात त्यांना काय द्यायचं आहे, जनतेला व्याज पण द्यायचं आहे. किंवा ज्यांनी खरेदी केलेत, बँका संस्था ज्यांनी खरेदी केलेत त्यांना व्याज पण काय करायचं आहे, परत द्यायचं आहे. त्यामुळे हे देखील काय आहे, तर ती थकीत देयता आहे. नंतर पुढे येतं ते म्हणजे विदेशी मदत. आता फॉरेन फंड किंवा ग्रँड म्हणतो आपण त्यांना. आता ग्रँड ग्रँड किंवा अनुदान. आता विदेशी मदत म्हणजे काय, समजा एखाद्या देशामध्ये आपल्याकडे काय आलं, काय एखादं फ्लड सिच्युएशन आलं किंवा एखादं रोगराई पसरली किंवा काही अशी अनकंडिशनल वातावरण झालं की त्यामुळे काय झालं, तर परदेशी लोकांनी काय केले, आपल्याला भरभरून मदत केली. आता हे परदेशातून मिळणार ही ग्रँट आहे, अनुदान आहे. आता अनुदानित रक्कम ही अशी रक्कम असते जी परत करायची नसते किंवा त्यावरचं कोणतंही व्याजदर कुणाला द्यायचं नसतं, परत द्यायचं नसतं. त्यामुळे ही काय नाही आहे, सरकारची थकीत देयता नाही आहे, सरकारलाही आज ना उद्या परत करावे लागत नाही. त्यामुळे कुठला घटक येणार आहे, विदेशी मदत. आणि तेच विचारलं इथं कोणता घटक नाही आहे, तर कोणता घटक नाही आहे, पर्याय क्रमांक 4 विदेशी मदत हा काय नाही आहे, तर केंद्र सरकारची थकीत देयता याला म्हणता येणार नाही. हा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. बघा विदेशी मदत. बघा पुढचा भाग, लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? बघा लेखापरीक्षण काय असतं, तर दोन प्रकारात मांडलं जातं. दोन प्रकारचा कार्यक्रम असतो, एक असतो तो म्हणजे निश्चित, एक असतो तो निश्चित आणि दुसरा असतो ते म्हणजे काय, लवचिक. निश्चित म्हणजे काय, लेखापरीक्षण करण्याची जी पद्धत आहे ती निश्चित ठरलेली असते, त्याचा कॅटेरिया ठरलेला असतो, त्याचं रचना ठरलेली असते. त्याच्या पलीकडे जाऊन काय त्यामध्ये बदल अजिबात करता येत नाही, त्यानुसारच ते ऑडिट करावं लागतं. आणि दुसरं ऑडिट असतं ते कसं असतं, लवचिक ऑडिट असतं, की ते काळ परत्वे, व्यक्ती परत्वे किंवा विभाग परत्वे काय होतं, वेगवेगळं होतं, बदलतं. त्याच्या खर्चामध्ये किंवा जमिनीमध्ये ताळेबंदामध्ये काय होऊ शकतो, फरक होऊ शकतो, त्याला लवचिकता म्हणतात, फ्लेक्झिबिलिटी. समजलं. आणि इथे निश्चितता म्हणजे आपण काय करतो, निश्चित किंवा लवचिक या प्रकारचे काय करतो, आखत असतो, लेखा परीक्षणाचे कार्यक्रम आखत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बघा 3, निश्चित किंवा लवचिक हे काय लेखा परीक्षा कार्यक्रमाचे प्रकार असलेले आपल्याला बघायला मिळतात. हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पुढचं येतं, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? म्हणजे केंद्र सरकारची जमा, बघा केंद्र सरकारची जमा आणि खर्च याची रचना खालीपैकी कोणत्या अंदाजपत्रकात असते? तर कोणत्या अंदाजपत्रक असते, तर ते असतं महसुली अंदाजपत्रक. कारण महसुली जमा आणि महसुली खर्च हे दोन्ही काय असतात, ताळेबंद दिलेले असतात. एकूण महसुली जमा किती झाली आणि एकूण महसुली खर्च किती झाला हे कशामध्ये दाखवलं जातं, तर महसुली जमा आणि महसुली खर्च या अंदाजपत्रकामध्ये दाखवलं जातं. दुसरं येतं भांडवली जमा. भांडवली जमामध्ये दाखवलं जातं, पण भांडवली खर्च हा काय असतो, तर प्लॅन आणि नॉन प्लॅन असतो. त्यामुळे याची पूर्ण आकडेवारी गव्हर्नमेंटला दाखवता येत नाही, त्यामुळे हा भाग नाही आहे. पुढचं येतं तुटीचे अंदाजपत्रक किंवा सिल्की अंदाजपत्रक. हा देखील काय नाही आहे, जमा आणि खर्चाचा भाग नाही आहे. तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, तर जमा जास्त झाले म्हणजे जमा कमी झालेली खर्च जास्त झालाय आणि शिल्की अंदाजपत्रक म्हणजे काय, जमा जास्त झालेली खर्च कमी झालाय. त्यामुळे हा देखील दोन भाग येणार नाही. तर उत्तर काय येणार आहे, महसुली अंदाजपत्रकामध्ये सरकारची एकूण जमा आणि एकूण खर्च ह्याचा ताळेबंद आपल्याला एक्झॅक्टली बघायला मिळतो, असं त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करत असतो? बघा एकूण जे टॅक्स केले, आर्थिक सामुग्री म्हणजे काय, तर टॅक्स, त्याला आपण टॅक्स किंवा म्हणतो कर. आता कर विभागणी कोण करतं असा हा क्वेश्चनचा अर्थ येतो.
भारताची कर विभागणी कोण करतं किंवा आर्थिक साधन संपत्तीचे जे वाटप आहे ते कोण करतं, तर हे सगळं जे काही श्रेय जातं किंवा हे सगळं जे काम दिलेलं आहे ते भारतीय राजघटनेच्या कलम 280 नुसार आपण कोणाला दिलेलं आहे, तर फायनान्स कमिशनला दिलेलं आहे. कोणाला दिलेलं आहे? फायनान्स कमिशन किंवा वित्त आयोगाला दिलेलं आहे. वित्त आयोग. वित्त आयोग केंद्र आणि राज्य यांच्यामधल्या करांची वाटणी, केंद्र आणि राज्यामधल्या यांच्या अनुदानांची वाटणी, केंद्र आणि राज्य यांच्या जबाबदाऱ्यांची वाटणी काय करतो, पूर्णपणे वित्त आयोगाचं काम आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक बघा 2, वित्त आयोग. फायनान्स कमिशन हाच काय करतो, भारतातल्या साधन सामुग्रीचं, आर्थिक साधन सामुग्रीचं जे काही वाटप आहे तो वित्त आयोग करत असतो. बघा, असे एकूण आपण 30 क्वेश्चन बघितले. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण किंवा पुढच्या पार्टमध्ये आपण उरलेले काय 30 ते 35 क्वेश्चन आपण काय करायचे, ॲनालिसिस करायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.